त्यालाही जराशी धुंदी चढली होती. बाहेर पाऊस रिमझिम पडत होता. वाराही कुंद झाला होता. तो आज खूप खुश होता. अगदी मनातून भारला होता. कारण ही तसंच होतं. आज तिच्या अन त्याच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाली होतं. ती तर त्याहून खुश होती. अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती. लग्नाला 1 वर्ष झालंच होतं, पण त्याला आज गुड न्यूज देणार होतीस. सकाळचा नाश्ता चालला होता. तिने आज मोगरा माळला होता आणि सुवास मंद दवळत होता. तिने आज त्याचे आवडते बटाटे पोहे केले होते. तोही प्रत्येक घासाप्रमाणे तिला डोळे मिटकावून दाद देत होता. त्याच्या आईलाही हे कळत होतं, पण ती मुद्दाम मध्येच त्याचा नजरभंग करत होती आणि तो अगदी प्रेमाने तिच्या हातावर मध्येच एखादी थाप मारत होता. संध्याकाळी आईकडून त्याने खास परमिशन घेतली होती. आईनेही अगदी हसून ती दिली होती. इव्हिनिंग शो. त्याने इव्हिनिंग शोची 2 तिकीट काढली होती. मग घरी तिघांचा डिनर असा मस्त बेत ठरला होता. दोघे भलतेच खुश होते. आई देखील त्यात सामील होती. दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार होता. पण संसाराचं काय, त्याला कधी कधी प्रेमाची दृष्ट लागते. त्याचे पैसे वाचून हप्त्याने तिच्यासाठी स्कूटी बुक केली होती. तिला ऑफिसला जायला गर्दीत त्रास होतो ना. तीही काही कमी नव्हती. 5 महिने पैसे वाचून एक हिऱ्याची अंगठी घेतली होती. जणू संध्याकाळी ती घेऊन त्या हिऱ्यावर दुसऱ्या हिऱ्याचा कळस चढवणार होती. ऑफिसमधून सकाळी एकमेकांना फोन केले. तिने त्याला सोनारच्या दुकानासमोर भेटायला बोलवलं. त्याला कळून चुकलं होतं काहीतरी महागडी भेटवस्तू मिळणार. तोही नवीन कोरी करकरीत स्कूटी घेऊन तिला भेटायला निघाला होता. तो तिथे पोचला. त्याने स्कूटी लपून पार्क केली. म्हटलं सरप्राईज देईन. ती त्याच्या आधीच तिथे पोचली आणि हिऱ्याची सुरेख अंगठी आपल्या मुठीत लपवली होती. तो क्षण आला. दोघांची नजरानजर झाली. त्याने तिला दुरूनच हात केला. तिनेही त्याचा हात हलवून प्रतिसाद दिला. दोघेही एक पाऊल टाकून पुढे सरकू लागले. ती तर 2 पावले उडी मारून चालू लागली. तो आपल्या नेहमीच्या हास्यात तिच्यावरची नजर ढळू देत नव्हता. दोघांच्याही मनात 1 पूर्ण वर्ष तरळत होतं. आयुष्यभराची साथ हेच फक्त दिसत होतं. ती पुढे आली. दोघांमध्ये फक्त 21 पावलांचा फरक राहिला होता. ती 20 पावले आज कोसभर वाटत होती. पण अचानक तो खाली बसला. काय होतंय हेच त्याला कळत नव्हतं. त्याचे कानाचे पडदे फाटले होते. नाही, धरणीकंपच झाला होता की आभाळ फाटलं, वीज पडली. त्याला काहीच उमजत नव्हतं. हा तर बॉम्ब स्फोट होता. क्षणभरातच तो भानावर आला. सगळीकडे फक्त धूर, कळलोळ, आगीची लोट आणि अस्ताव्यस्तभंग झालेली माणसे. त्याला ती कुठे दिसत नव्हती. त्याची भिरभिरती नजर फक्त तिला शोधत होती आणि त्याला ती दिसली होती. त्याला ती दिसली. ती तीच होती का? साडी फाटलेली, अंग रक्ताने माखलेलं. तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने लपलेलं होतं. अंग छिन्न विछिन्न झालं होतं. तो धावला. जीवाच्या अंगाताने धावला. त्याने तिचं डोकं मांडीवर घेतलं. तिला जोरजोरात हाक मारली, पण अजून थोडी आशा दिसत होती. तिने डोळे उघडले. त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते. तेच अश्रू तिचा अबोल चेहरा दाखवून रक्त दूर सारत होतं. तो काही बोलणार इतक्याच तिने मूठ उघडली आणि ती हिऱ्याची अंगठी जणू काही खुलून हसली. त्याला काय बोलावं काही कळत नव्हतं. तिच्या मुठीत ती चमकदार अंगठी लकलकत होती. जणू घे मला भाऊ पाशात खुणावत होती. तो रडत होता. थांब थांब म्हणत होता, पण तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त हलकसं स्मित हास्य. कदाचित मरणापर्यंत साथ काहीच.
तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली. तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली. त्याने तिचा हात धरला होता. हळूच तिची मूठ बंद झाली. फक्त टेक केअर म्हणून तिचे नाजूक होठ बंद झाले, पण तिच्या चेहऱ्यावर ते जीवघेणं स्माईल आजही तसंच होतं. पण त्याला अजूनही कळत नव्हतं की काय झालंय.